नमस्कार, मी आज बनवणार आहे पनीर पकोडा. त्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतला आहे. आता मी भजीसाठी पीठ कालवायला घेते. चण्याचं पीठ घेते. पाच चमचे घेतले पीठ. अर्धा चमचा मीठ घेतलंय. ओवा घेते 1 चमचा घेते, पण अगदी 1 चिमटच घेते. बेकिंग सोडा घेते 1 चिमट. कोथिंबीर घेते. पण मी थोडीशी घेते, मला जास्त आवडत नाही. तुम्ही जास्त टाकू शकता. तर मी आणखीन थोडं पीठ घेतलंय. आता मी छान असं पीठ फेटून घेते. मी फेटून घेतलंय. आता परत 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते. आता इथे मी पनीर घेतलंय. मी पनीरचे छोटे छोटे पीसेस करते. मी एवढ्या साईजचे पीसेस केले. हे सगळे पनीरचे पीसेस करून झालेले आहेत. 10 मिनिटं झालेत. मी पिठाला परत छान फेटून घेते. इथे गॅसवर कढई ठेवते. आता मी कढईत तेल टाकते. आता मी इथे पिठात पनीरचे पीसेस टाकते. हे असे छान असे डीप करून घ्यायचे. तेल गरम झालंय. आता मी एक पनीरचे पीसेस तेलात टाकते. गॅस पण फास्ट आहे. आता गॅस मी थोडा कमी करते. आता गॅस मी एकदम स्लो ठेवलाय. तेल जास्त गरम झालंय. आता ही माझी पनीरची भाजी झालेली आहे. आता परत मी दुसऱ्यांदा टाकते.
पण माझी भाजी तळून झाली आहे, काढून घेते. आणि सगळी भाजी आता करून झालेली आहे. ही माझी पनीरची भाजी तयार झाली आहे. सॉस बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकतो. पनीरची भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.